चिपळूणमध्ये भास्कर जाधव यांचे काही गैरसमज असतील तर ते दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल। नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार भेट घेऊन माफी मागून गैरसमज दूर करतील असं माजी खासदार विनायक राऊत यांनी सांगितलं। भास्कर जाधव यांची आज माझी भेट होणार नाही, पण दुसऱ्या वेळेस मी त्यांची भेट नक्की घेईन असं सांगत विनायक राऊत यांनी भास्कर जाधव प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला। भास्कर जाधवांच्या स्टेटमेंटवर मला काही बोलायचं नाही असंही राऊत म्हणाले। चिपळूण ते राजापूर ह्या सगळ्या नगरपालिकांच्या उभ्या राहिलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांच्या गाठीभेटी घेऊन प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेण्याचा आजचा हा माझा दिवस आहे। चिपळूणपासून सुरुवात केलेली आहे आणि चिपळूण नगरपालिकेमध्ये एकच सांगतो की कोणत्या परिस्थितीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष स्वतंत्रपणे लढतोय आणि त्या पद्धतीने नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजू देवळेकर सहित इतर 21 नगरसेवकांचे उमेदवार हे आपल्या पक्षाचे आहेत अशा पद्धतीची माहिती आमचे एक सेकंड सगळ्या स्थानिक पदाधिकारी जे आहेत ह्या पदाधिकाऱ्यांनी लेखी स्वरूपात पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांना दिलेली आहे आणि त्या अनुषंगाने चिपळूणमध्ये मशाल हे स्वतंत्रपणे लढते। सहकार्य करणारे इतर आहेतच बरेच जण, परंतु आघाडी दुर्दैवाने होऊ शकली नाही। आघाडीची चर्चा शेवटपर्यंत होत होती, परंतु दुर्दैवाने आघाडी होऊ शकली नाही। प्रथमतः माननीय रमेशभाई कदम यांच्याकडे आमचे स्थानिक पदाधिकारी जवळजवळ 3 वेळा गेले होते आणि तिन्ही वेळेला एकदा स्वतः मलासुद्धा रमेशभाई कदम भेटले होते। त्याचबरोबर हुसेनभाई दलवाई भेटले, लियाकत शाह भेटले, काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा घागताई ह्यासुद्धा भेटल्या। त्यांच्याशी सुद्धा आमची चर्चा चालू होती, परंतु दुर्दैवाने आघाडीची चर्चा यशस्वी झाली नाही आणि म्हणून नाईलाजास्तव सगळ्या उमेदवारांना आपल्याला उभं करावं लागलं। पण शेवटी विड्रॉवलपर्यंत तरी चर्चा होईल, सकारात्मक मार्ग निघेल अशा पद्धतीची इच्छा होती, परंतु ते होऊ शकले नाही। परंतु आमच्या चिपळूणच्या शिवसैनिकांचं एक प्रामाणिकपणे मत होतं की एवढ्या वर्षानंतर नगराध्यक्षपदाच्या ओपन खुल्या वर्गासाठी जे रिझर्वेशन झालेलं आहे त्या अनुलक्षाने यावेळेला शिवसेनेचाच नगराध्यक्ष मिळावा अशा पद्धतीची इच्छा चिपळूण शहरातील सर्वच्या सर्व कार्यकर्त्यांनी आमच्याकडे अनेक वेळा केली आणि म्हणून शिवसेनेचा नगराध्यक्ष द्यायच्या पूर्वी माननीय भास्कर शेठ जाधव यांच्याकडे सुद्धा आमच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका झाल्या। जे उमेदवार आहेत आमचे नगराध्यक्षाच्या पदाचे उमेदवार हे सुद्धा त्यांना जाऊन भेटले आणि त्यांचे आशीर्वाद घेऊन पुढे चालायचं आम्ही ठरवलेलं आहे। भविष्यामध्ये सुद्धा भास्कर शेठ यांचे आशीर्वाद, त्यांचं मार्गदर्शन हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे आणि त्या अनुलक्षून त्यांचं आशीर्वाद नेहमीच मिळेल अशी मला खात्री आहे। तरीसुद्धा समजा आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांकडून काही चूक अपराध झाली असेल, भास्कर शेठ जाधव यांची माफी मागायला, त्यांच्याकडे विनंती करायला आम्हाला कुठेही कमीपणा वाटणार नाही, कारण ते आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत। पण साहेब भास्कर शेठ जाधव असे म्हणाले की मी फक्त रमेशभाई